पुस्तकाचं श्री स्वामी समर्थ. आज कुंदाताई आणि विनीताताई गोखले आणि त्यांचे गोखले सर हजबंड म्हणजे, तर आज शांतिवन वृद्धाश्रमात स्वामींचं म्हणजे पादुका येणार आहेत आणि अभिषेक आणि यज्ञ असे करणारे आहे. तर गोखले काकूंनीच शांतिवन वृद्धाश्रमामध्ये करू असं त्यांनी सांगितलं, कारण तिथे जेवढे ज्येष्ठ नागरिक राहतात, आजी आजोबा राहतात, तर त्यांना पण शांती, त्यांच्या हेल्थ इश्यू दूर व्हावेत स्वामींच्या कृपेने. आणि तसं बऱ्याच अडचणी स्वामींच्या कृपेनेच आतापर्यंत दूर झाल्यात आणि स्वामींच्या कृपेनेच आम्ही खूप छान आणि मजेत आहोत. कारण तिथे स्वामींचं मंदिर तर आहेतच आणि दर गुरुवारी स्वामी सेवा करवून आणि घडवून घेतात. तर आज विनीताताईंमुळे तिथे यज्ञ होणार आहे, होम होणार आहे. ते शिकवतात पण बऱ्याच ठिकाणी जाऊन. दादांनी शिकवलं आम्हाला, सौंदनकर दादांनी शिकवलं आणि त्यांची आज्ञा घेऊनच आम्ही पुढे जात असतो. मी त्यांना म्हटलं आपण करूया शांतिवनमध्ये. ठीक आहे म्हणाले ते. त्यांची इच्छा झाली तर ते पुढे जातात बरं का. स्वामींची इच्छा, स्वामींकडे जात नाही म्हणजे स्वामींची प्रेरणा मिळाली आहे त्यार्थी आपलं सगळं छान होणार आहे. छान होणार आहे. आणि ते असं सहसा कुणाकडे जात नाहीत म्हणे, त्यांना प्रेरणा झाली तरच ते जातात या म्हणाले. मग म्हटलं आता होईलच व्यवस्थित सगळं. आम्हाला 5-7-8 वर्ष झाली मी त्यांच्या सहवासात आहे. खूप छान अनुभव आलेत आणि भक्तांना पण छान अनुभव आलेत त्यांचे. आणि मुख्य स्वामी म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे अगदी त्यांचं सार्थ वचन आहे. आम्हाला खूप अनुभव आलेले आहेत. केव्हाही त्यांचं नुसतं नामजप स्मरण केलं तरी सुद्धा ते अगदी म्हणजे आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करत असतात. आम्ही जे काही आमच्या वाहतून चांगलं घडतंय ते स्वामींच्या कृपेनं ही माझी तरी ठाम समजत आहे. आणि एक सांगायचं म्हणजे ही 25व्या वर्ष आहे की स्वामी आज शांतिवन. तर आज विनीताताई गोखलेंनी तिथे अरेंज केलंय आणि त्यांची इच्छा होती की वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मला एक सेवा करायची चान्स मिळावा. आणि आज त्यांनी स्वामींच्या कृपेने म्हणजे स्वामीच घडवून घेतात मी तर म्हणेल, तिथे आज होम ठेवला आहे आणि स्वामींच्या पादुका सुद्धा आज येणार आहेत. तर विनीताताई दादांची थोडीशी माहिती द्या ना, म्हणजे तुमचे जे गुरु आहेत. आमचे श्रीकांत दादा सौंदनकर हे आमचे स्वामी स्वरूप गुरु आहेत अगदी. आणि ते इतके शांत आणि म्हणजे स्मूथ भाषा, अगदी कमी बोलणं आणि लोकांना सगळं होम हवन सगळं छान शिकवतात. मी त्यांच्या ह्याच्यात येऊन आता 8-9 वर्ष झाले, पण कधीही ते रागवताना तर दिसतच नाही आणि भरपूर त्यांची सेवा झाली. हे 25व्या वर्ष आहे आणि हा योग आज वृद्धाश्रमामध्ये आला. मी दादांना म्हटलं की दादा आपण जायचं का वृद्धाश्रमात. ठीक आहे, स्वामींची इच्छा म्हणायला आणि लगेच कोणाला का जाऊया. आणि आज ते पण येणार आहेत पूजेला आणि ते खूप छान आहे. आणि सगळ्यांना म्हणजे नरबेला आमचे स्वामींचं घर बांधलं आहे. सगळेजण मंदिर बांधतात पण दादांनी स्वामींचं घर नरबेला बांधलं आहे. त्याची माहिती तुम्हाला दादा देतीलच नंतर. आणि म्हणजे आज आमचा सगळा ग्रुप येणार आहे. पुणे अक्कलकोट पुणे वारी असं आमचा ग्रुप आहे आणि माहिती आपल्याला नंतर मिळेलच. माझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली की आज आपल्याला करायचं. आणि तू पण मागे म्हणालीस की करूया लगेच. आज सुनीता नाही आहे तर ती पण असतीच खरं म्हणजे अमृतकार. हो, म्हणजे आपण मोस्टली घरी करतो पण विनीताताईंची इच्छा होती की वृद्धांसाठी वृद्धाश्रमात करायचं, कारण त्यांना एक आनंद मिळाला पाहिजे आणि स्वामींचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीमागे आहेतच. तर आज विनीताताईंनी जो संकल्प केलाय की वृद्धाश्रमात आपण होम करूया, तर मला तो संकल्प खूप आवडला. कारण घरी 4 लोकांमध्ये करण्यापेक्षा तिथे एवढ्या जास्त संख्येने ज्येष्ठ नागरिकांसाठी तो होम ठेवलाय आणि बघूयात आता पुढे. आणि विनीताताईंचा खूप मोठा ग्रुप आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन होम करतात आणि पुढे आता बघूयात कशा प्रकारे. आणि कुंदाताई आणि त्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. तर कुंदाताई नेहमीच वृद्धाश्रमासाठी झटत असतात. काही ना काही नवीन योजना किंवा काही ना काही नवीन अपडेट्स तिथे ज्येष्ठ नागरिकांना काय मदत करता येईल त्याच्यासाठी त्या माझ्या पाठीशी स्वामींसारखंच उभे असतात. तर पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच शेअर करते. धन्यवाद. हो ये ठीक आहे.
सौंदर्य आज आपण इकडे आलो आहोत, जरा या जागेची थोडी माहिती द्या आणि आपण कशासाठी आलो आहोत. आपल्यासोबत अनिता देवकर आहे, त्याच आपल्याला ह्या वृद्धाश्रमाची स्वतःच ते माहिती देतील. मला असं विचार की ह्या वृद्धाश्रमाची स्थापना कधी झाली? वृद्धाश्रम 2015पासून चालू केलं आणि 2015पासून सुरुवातीला मी ज्येष्ठ नागरिक घेत होते, पण 2-3 वर्षानंतर मनात असा विचार आला की बरेचसे आमच्याकडे मनोरुग्ण, स्मृतिभ्रंश वगैरे असे वृद्ध लोक यायला लागली. त्याच्यानंतर आम्ही मनोरुग्णांसाठी सुद्धा चालू केलं. 2015 ते 2025 खूप मोठा कालावधी आहे, पण ह्या 10 वर्षात आमच्याकडे साधारणतः 120 ते 150 लोक बेवारस आणि मोफत सांभाळतो आहे. आणि त्याच्यातले काही जे ज्येष्ठ त्याच्यामध्ये पूर्ण बेवारस बेघर ज्या नातेवाईकांनी मनोरुग्ण झाला आहे त्याला सोडून दिलं आहे अशा व्यक्तींना आम्ही सांभाळतो. त्याच्यासाठी आम्हाला मदतीची सुद्धा गरज असते की शक्यतो मी ज्या एरियात राहते तर मी डिमांड करत असते की आम्हाला जुने कपडेसुद्धा तुम्ही द्या, कारण मनोरुग्ण म्हटलं की कपडे फाडणं, तोडणं, खराब करणं ह्या सगळ्या गोष्टी असतात. मी आर्थिकपेक्षा लोकांना कपडे द्या ह्याचीच एक मदत मागत असते. आणि आज म्हणजे खूप मोठा योग आहे, कारण विनीताताई गोखलेंनी सहज मला फोन केला होता की तुमच्या इथे आपण वृद्धाश्रमात असा प्रोग्राम घेऊया, कारण मोस्टली आपण हा प्रोग्राम घरी घेतो सगळीकडे. आणि म्हणजे स्वामींच्या पादुका येणं हा खूप मोठा योग आहे. आणि आज इथे एवढ्या छान वृद्धाश्रमामध्ये आजी आजोबांच्या सोबत आज इथे होम हवन होणार आहे. आणि सौंदनकर दादांचं नाव तर मी खूप वर्षापासून ऐकते. सहज मला फोन केला की असं आपण पादुका स्वामींच्या आणूयात. आणि अक्कलकोट ते पुणे टू अक्कलकोट असं त्यांचं एक नेहमी दर्शन सोहळा आणि सगळ्या गोष्टी होम हवन प्रत्येक ठिकाणी जाऊन करतात आणि शिकवतात पण. आणि त्यांचे हे गुरु मला त्यांनी तुमच्याबद्दल खूप सारी माहिती सांगितली आणि अगदी भरभरून कौतुक पण सांगितलं. आणि खरोखरच आज मी म्हणजे मला खूप एक दादांचं चरण इथे लाभलं शांतीवन वृद्धाश्रमासाठी, तर मी तुमच्या अगदी मनापासून आभारी आहे. कारण आम्ही दर गुरुवारी इथे पूजा करत असतो, आरती करत असतो आणि मी स्वतः स्वामी भक्त आहे आणि मला खूप अनुभव आलेत. आणि स्वामींनी आत्तापर्यंत मला घडवलं आणि 2015 पासून ते 25पर्यंत जे काही माझ्याकडे बेवारस बेघर लोक राहतात, मला खूप प्रश्न करतात लोक की तुम्ही हे चालवता कसं. मी अगदी मनापासून सांगते की फक्त स्वामींमुळे. तुम्ही चालवत स्वामीच चालते. आणि त्यांच्या आई कोविड नंतर चांगल्या झाल्यावर एक्सपायर झाल्या, आफ्टर कोविड. तर तेव्हापासून ते इथे वारंवार येतात आणि सगळ्या आजी आजोबांकडनं दर गुरुवारी नित्यनेमाने सेवा करून घेतात. आणि आमच्याकडनं घडवली पण जाती. आत्ता एक छोटी विश्रामावस्थेतली मूर्ती होती, पण थोडंसं बिल्डिंग मोठी आहे, लोक भरपूर आहे, त्यामुळे मूर्ती थोडीशी आम्ही मोठी केली यावेळेस. आधी छोटी होती आणि ती छोटी अवस्थेतली जी स्वामींची मूर्ती होती ती पण छान होती. अगदी विश्रामावस्थेत त्यांनी मुद्दामून दिली, कारण इथे ज्येष्ठ नागरिक सगळे आराम करत असतात, त्यामुळे त्यांनी ती मूर्ती दिली. मग ती मूर्ती आमचे जे सर आहेत संतोष सर, ते पण स्वामी भक्त आहे, ते सोलापूरचे आहेत. मग त्यांनी मी म्हटलं त्यांची इच्छा होती घरी पण मला स्थापना करायची. मग ती मूर्ती आम्ही इथे ठेवली आत्ता ह्या मंदिरात आश्रमाच्या. आज आपल्या ह्या वृद्धाश्रमामध्ये आपण अभिषेकाने हवन करणार आहोत. थोड्याच वेळात आपण सुरुवात करूया अभिषेकाने हवन. जाऊ का पलीकडे? शंकर शिव शंकर शंभो जय हो गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. सच्चिपुत्रधाराय नमः. अशा प्रकारे आज आमच्या इथे होम झाला आणि स्वामींची खूप छान प्रकारे महापूजा झाली. आणि आज बेत म्हणजे स्वामींचा आवडता प्रसाद पिठला भाकरी ठेवला होता.
धन्य झालो तुझ्या. आणि विनीताताईंमुळे आज छान योग आला, कारण फोन सहजच केला होता की करायचं का आपल्याला तुझ्या इथे स्वामींच्या पादुका आणि आपण एक होम करूयात. आणि हो म्हटल्यावर छान प्रसन्न वाटलं खूप आणि छान वाटलं, कारण कन्सेप्ट फक्त वृद्धाश्रमातली होती आणि सगळे आजी आजोबा पण इन्व्हॉल्व होऊन छान भक्तिभावाने त्याच्यात इन्व्हॉल्व झाले. या जन्माचं खूप छान झालं, पूजा छान झाली आणि सगळ्यांना फ्रेश आणि छान वाटलं. आणि शांत आणि होम म्हणजे अजिबात दूर नाही, त्याच्याकडे निगेटिव्ह किंवा खूप किती तुम्ही तुम्हाला जाणं होतच निगेटिव्ह आमचा अनुभव आहे. आमचे राधा किती समस्या होती, दुधाने शांत करा. बापरे. असं खूप छान प्रकारे होम झाला आमच्या इथे आणि होम आत्ता पूर्णपणे म्हणजे संपला आहे. आणि ह्या स्वामींच्या पादुका आणि ही आमच्या आश्रमातली स्वामींची मूर्ती. अशा प्रकारे खूप छान प्रकारे इथे तीर्थप्रसाद सरांनी करून आणला होता. करणं घेतलं का तुम्ही? अहो ते थंड होऊन जाईल. नाही बसू दोघे. भाकरी नाही खाल्ली का? नहीं फूड नहीं, पूजा अच्छी हुई ना. भेज दी मैंने. सासूबाई आहेत माझ्या, त्यांनी सगळा स्वयंपाक केला आहे. मस्त भाकरी सुद्धा किती प्रकारची पदर सुटलेला. त्या आजी सासूबाई आहेत तुमच्या मागे बसल्यात. सासूच्या सासू ह्या माझ्या. अशा प्रकारे आज आमच्या इथे खूप छान होम हवन आणि पूजा झाली आणि संध्याकाळी बरेचसे ज्यांना इन्व्हिटेशन दिले ते येऊ शकतात. 55 प्रकारे आम्ही आज नैवेद्य स्वामींचा खातीये आणि स्वामींचं आवडतं पिठलं आणि भाकरी. श्री स्वामी समर्थ. आज स्वामींच्या कृपेने आज आमच्या इथे गोखलेताईंनी खूप छान प्रोग्राम आयोजित केला होता. प्रोग्राम म्हणण्यापेक्षा मी तर म्हणून एक सोहळा स्वामींचा. आणि आमच्या इथे असे स्वामींचं वास्तव्य आहेच, पण आज एक वेगळेपणा म्हणजे आज होम करण्यात आला. आणि काही दिवसांपूर्वीच आम्ही स्वामींची मूर्ती पेंटिंगला दिली होती आणि नंतर नवीन मूर्ती आणली. तेव्हाच आम्हाला होम करायचं होतं, पण ते पॉसिबल नाही झालं किंवा योग नाही आला. आणि ते सगळं करता करता तुमचा सहज फोन आला की करायचं का. आणि म्हणजे मूर्ती घेऊन आम्हाला आता 15 दिवसच झाले असतील, कारण आम्ही पेंटला जी छोटी होती ती दिली. मग तिथे गेल्यावर परत लक्ष गेलं आपण काहीतरी म्हणजे बिल्डिंग किंवा एवढी लोक आहेत तर थोडीशी हाईटने मोठी घेऊया, म्हणून आम्ही तिथे नवीन मूर्ती आणली. आणि तेव्हाच काहीतरी मनात होतं आपण करूयात, पण तो योग यावा लागतो. आणि स्वामींनी तो योग गोखलेताईंमुळे इथे आणला आणि त्यांनी सहज फोन केला की आपण असं करूयात. तर मी नाही म्हणू शकत नाही, कारण स्वामींना कोण हे करणार आहे. तर मग इथे खूप छान आज सोहळा पार पाडला. इतकं सुंदर होम हवन झालं. पूर्ण आमची वास्तू पॉझिटिव्ह एनर्जीने भरली. आणि आमच्या आजी आजोबा ह्या वृद्धाश्रमात राहतात, कारण नेहमीच स्वामींची पूजा अर्चा आपण घरी करतो, होम घरी करतो. पण आज गोखलेताईंमुळे वृद्धाश्रमातली जी संकल्पना होती की आपण वृद्धाश्रमात होम करू, तर आज वृद्धाश्रमात खूप छान पद्धतीने तो होम पार पाडला. आणि सगळे आजी आजोबा इन्व्हॉल्व होते, सगळेजण इथे बसले होते आणि सगळी स्तोत्र म्हणत होती स्वामींची. आणि खूप छान वाटलं. आणि स्वामींचा प्रसादही पिठलं भाकरीच ठेवला होता. सगळ्यांनी स्वादिष्ट जेवण इथे केलं आणि खूप आजचा सोहळा अगदी विस्मरणीय आहे आणि खूप एक एनर्जी भरली. आणि विशेष म्हणजे मला ताईंनी सहज बोलता बोलता मगाशी असं सांगितलं की काही ठिकाणी होम केल्यावर फार धूर होतो, पण तुमच्या इथे असा धूर नाही झाला, फक्त ज्वालाच येत होत्या. म्हणजे तुमच्या वास्तूमध्ये आणि तुमच्या वृद्धाश्रमात खूप पॉझिटिव्ह एनर्जी भरलेली आहे. आणि खरोखर आहे, कारण आमच्या इथले सगळे मेंबर, प्रत्येक मेंबर स्वामी भक्तच आहे आणि मी सुद्धा स्वामी भक्तच आहे. त्यामुळे स्वामींचं नामस्मरण आणि मनात आणि ध्यानात रात्रंदिवस असतं. त्यामुळे स्वामींमुळेच आज आपण आहोत आणि स्वामींमुळेच आमच्या वृद्धाश्रमातले आजी आजोबा हेल्दी आहेत, सुखी आहेत, हॅपी आहेत. तर अगदी मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभारी आहे. तुमच्यामुळे आज स्वामीचरणी खूप छान आमची प्रार्थना झाली, होम झालं आणि सगळ्यांना खूप चांगले आशीर्वाद मिळाले. अगदी मनापासून धन्यवाद.
तुम्हाला कसं वाटलं वृद्धाश्रमात? म्हणजे तुम्ही नेहमी कसं घरी करता प्रत्येकाच्या, आज वेगळं म्हणजे तुम्ही वृद्धाश्रमात केलं? मला तरी 7-8 वर्ष झाले इथे दादांच्या सहवासात आली मी. श्रीकांत दादा सौंदनकर म्हणून आहे, पण त्यांच्या याला 25 वर्ष झाले. होम हवन आणि ते वारी पण नेतात आणि वारी पण ते खूप छान. यावेळा शेवटलाच होम हवन प्रत्येकाच्या घरी करायचं असं ठरवलेलं आहे. आणि मी दादांना तुझा फोन आला, म्हणजे बोलणं झालं होतं एकदा वृद्धाश्रमात तेव्हा, की आपण करूया का? तर तू म्हणाली की ठीक आहे बघू तारीख. मी दादांशी बोलली की दादा आपल्याला हे करायचं आहे, तर तुमची परवानगी हवी आहे. दादाने एका शब्दाने हो म्हटलं. आमच्या सोमनाथ दादा नाहीतर बहुतेक जिथे म्हटलं की तू जा, तू करून घेशील ना असं म्हणतात, पण लगेच हो म्हणाले. मग लगेच त्यांचा होकार आला. मग तुझ्याकडनं तारीख घेण्यात आली आणि आजचा कार्यक्रम खूप छान झाला. आणि मुख्य म्हणजे पावसाने पण आपल्याला साथ दिली. हे सगळे स्वामी कृपाच आहे. आणि होम इतका सुंदर झाला की धूर अजिबातच झालेला नाही. आणि सगळे आणि आज तुम्ही दोघं उभे ते पूजेला होते, हे खास स्वामीच करता अगदी. आणि आमच्या दादांनी मला सांगितलं दोघंही बसणार आहे ना पूजेला. हो. आणि दादांनी जे काय फुलाची पाकळी संस्थेला दिले. आणि आमची दादा म्हणजे खूपच छान आहेत, म्हणजे व्यक्तिगत त्यांचे कधीच कोणाला रागवत नाही. त्यांच्याकडनंच तुम्ही होम? हो, आम्ही त्यांच्याचकडनं. म्हणजे आम्हाला तर खूप उशीर झाला आहे म्हणा शिकायला. आधी जुने ज्या आऊ वगैरे आल्या होत्या आपल्या, त्या ती सोनाली वगैरे प्रियंका ज्या आल्या होत्या त्या आधी जुन्या आहेत ते लोक सगळे. मी नवीनच त्यांच्या, पण आम्हाला दादाने खूप शिकवलं आणि मला अनुभव खूप आले. महिन्यातनं किती होम करतात? महिन्यात नाही, दादा इकडे जूनमध्ये येतात ना आमच्याकडे, म्हणजे पुण्यात. तेव्हापासून जे तारखा सुरू होऊन जातात तर अगदी डिसेंबरपर्यंत चालतात. आणि तारखा घेण्याचं काम माझ्याचकडे आहे. आणि आमची सोनाली आहे ती वारी चालवते. वारीचे सगळे मेंबर तिच्याकडून भरपूर असतात. आणि दादा तर सगळ्यांना म्हणजे खूपच छान. पुण्यातून तुम्ही वारी? अक्कलकोटला. आणि वर्षांना एकदा? नाही, 3 महिन्यातून एकदा. जून जूनला नेतो, मग एकदम सप्टेंबर, मग डिसेंबर. चालत नाही गाड्या. आणि फक्त 2,000 रुपये घेतो. त्यात जेवण सुंदर असतं, पुरणपोळीचं जेवण असतं. सुनील हॉटेलवाले आहेत ते छान जेवण देतात. गव्हाची खीर म्हणजे नाश्ता सगळं, राहण्याची सोय सगळं दादा आमचे एवढे कमी पैशामध्ये. हो. आणि सगळं, आणि जे काही पादुकांवरती जे पैसे आले असतात ते दादा आमचे कधीही म्हणजे हातच लावत नाही पैशाला कोणाच्या पॉकेटला. ते अगदी अन्नदानाला, असं संस्थेला, इथे सगळ्या आणि खूप छान करतात दादा. आम्ही जॉईनिंग करू तुमची? हो, चालेल. आणि मुख्य म्हणजे दादांनी म्हणजे सगळं स्वामींचा म्हणजे मंदिर सगळेजण बांधतात ना, पण स्वामींचं घर कुणी बांधत नाही. दादांच्या स्वप्नातून स्वामींनी सांगितलं की सगळे मंदिर बांधतात, तू माझ्याकरता घर बांध. म्हणून ते रत्नागिरी जाऊन नरवे म्हणून एक गाव आहे, तिथे स्वामींचं घर आहे. तुम्ही अवश्य बघायला या. आणि माघ पौर्णिमेला खूप सुंदर तिथे सोहळा असतो समुद्र स्नानाचा. खूप छान करतात आमचे दादा. आम्हाला आता इथे माहेर फेब्रुवारी महिन्यात चालत नाही, माघी पौर्णिमा तिची तारीख बरे, पण माघ पौर्णिमा तिची फिक्स आहे. त्यात ह्या आहेत मीनाताई आणि त्यासुद्धा स्वामी भक्तच आहेत. त्यांची माहिती मीच सांगते, कारण नांदेड सिटी ह्या एरियात एक स्वामींचा मठ आहे आणि अहोरात्र त्या तिथे खूप अगदी मनोभावे सेवा करत असतात. आणि मी बऱ्याच वेळा म्हणजे त्या माझ्या ओळखीच्या पण नव्हत्या, पण याच्या आधी पण मी सहज मंदिरात गेले होते तर मला त्या बऱ्याच वेळा दिसल्या, पण त्यांची माझी अशी कोणती ओळख नव्हती त्यावेळेस. आणि नंतर कालांतराने हळूहळू जसं स्वामी भक्त एकत्र येतात ना तशीच त्यांची माझी ओळख झाली. आणि आता काही दिवसांपूर्वीच आम्ही ना स्वामींचं नाही म्हणजे एक छोटंसं नाटिका ठेवली होती वृद्धाश्रमावरती, तर तेव्हा छान एकत्र आलो. तर अशा प्रकारे त्यांची माझी ओळख आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आज? म्हणजे तुम्ही नेहमी घरोघरी होम करता किंवा मंदिरात तर तुम्ही असतातच. स्वामी होम मी आता 4-5 वर्ष विनीतामुळंच मी स्वामीच्या ह्याच्यात आले आणि त्यांच्यामुळंच मला स्वामी सेवा घडत जाते. आणि त्या जिथं जिथं जातात तेव्हा मलाही सांगतात, मी त्यांच्याबरोबर सेवेसाठी जात असते. आणि इतका छान अनुभव येतो. जिथं पॉझिटिव्ह असतं तिथं काही दूर होत नाही, काही नाही होत. आणि आज आम्हाला तोच अनुभव इथेही आला शांतीवनमध्ये, वृद्धाश्रममध्ये. इतकं छान वाटलं, इतकं छान. आणि सगळे आजी आजोबा इथं बसले होते आणि सगळ्यांच्या मुखात असं
तेजोमय होते. आणि स्वामींची पण मूर्ती खूपच सुंदर आहे. आणि अनिताताईमुळं आम्हाला हे सगळं करण्याचं भाग्य अनिता लाभलं. खरंच तिचं खूप खूप आभार आणि धन्यवाद तिला. आणि आज तिच्यामुळं आम्हाला तिने खूप मोठी सेवा दिली आहे वारकऱ्यांना. तेल मसाज चरण सेवा दिली आहे तिने यावर्षी. खूप छान महान काम केलेलं आहे. तिच्यासाठी खूप खूप धन्यवाद स्वामी. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचे स्वामी समर्थ माझा आराध्य दैवत आहे. गेली अनेक वर्ष मला त्यांची खूप अशी प्रचिती येते आहे. त्यांचे खूप अनुभव माझ्या गाठीशी आहे. आणि केव्हाही कुठलंही संकट आलं की मी जेव्हा स्वामींचा जप करते तेव्हा अक्षरशः अशक्य ते शक्य करतील स्वामी या त्यांच्या तारक मंत्राचा मला खूप असा अनुभव आलेला आहे. आजसुद्धा मी इथं या ठिकाणी आले त्यावेळेला स्वामींच्या मूर्तीकडं पाहिलं मी. आणि त्यावेळेला मला त्या मूर्तीचे डोळे अर्धोन्मिलित असे वाटले. पण हे सगळं झाल्यानंतर जेव्हा पूर्ण झाल्यानंतर मी पाहते तर आत्ता त्यांचे डोळे पूर्ण उघडलेले आहेत. तर याचा अर्थ स्वामींना आजची पूजा किंवा आजची सेवा पसंत पडलेली आहे. आणि अशा शक्य होणाऱ्या गोष्टी तिच्या आयुष्यात घडणार आहेत. आणि हे सगळं बघायला आज तिच्या सासूबाईंनी इतका सुंदर स्वयंपाक केला होता. आम्हाला खूप म्हणजे अंतरात्मा तृप्त झालेलं आहे. आज आजी सासूबाई तिला आशीर्वाद द्यायला या ठिकाणी एवढं वय असून सुद्धा आलेले आहेत. आणि त्यांनाही समाधान वाटते. त्यासारख्या तिच्या पाठीशी असतातच. तर अशाच वडील माणसांचा आशीर्वाद असला की केव्हाही चांगलंच होतं ना माणसाचं. आणि स्वामी जिथं आहेत तिथं अशक्य ते शक्य होत असतं. तेव्हा अनिताच्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होऊ दे अशी स्वामी चरणी प्रार्थना. आज विनीताताई तर आहेतच स्वामी भक्त आणि त्यांच्यासोबत आपल्या पाठराखे असे काका सुद्धा सोबत आले आहेत. आणि ते सुद्धा स्वामी भक्तच आहेत. आणि एक चांगले म्हणजे मी यांचं वृद्धाश्रमामध्ये बऱ्याच वेळा प्रोग्राम झाला होता. चांगले सिंगर पण आहेत. तर काका आज थोडंसं वेगळं म्हणजे तुम्ही आज वृद्धाश्रमात होम केला तर थोडंसं काही म्हणजे कसं वाटलं इथलं वातावरण? मला खूप छान वाटलं वातावरण. एकंदर परिसर छान आहे. सगळे व्यक्ती पण छान आहे तिथले. सगळ्यांचं एकंदर म्हणजे छान वाटलं मला सगळे प्रसन्न. तसंच विनोद रामचंद्र शेट्टे काका आम्ही एका सोसायटीतच राहतो आणि बरेच वर्ष झाले राहतोय. पण त्यांची आणि माझी विशेष ओळख नव्हती. काही दिवसांपूर्वी सहज मी चालले होते आणि मला पुढे ज्येष्ठ नागरिक दिसला. कारण आमच्या सोसायटीपासून रोड फार लांब आहे. त्यांनी मला हात म्हणजे सहज केला. म्हणजे त्यांनी बरेच पुढे मला थांबवलं की मी त्यांना DC पर्यंत सोडत असते. तर त्यांना मी साधारण एक 5-6 महिन्यापूर्वी सोडलं होतं. आणि त्याच्यानंतर ते आपल्या इथे नांदुरबाईडली लगड साहेबांचा वाढदिवस होता तेव्हा ते त्यांच्यासोबत आले होते. आणि मला म्हटले की ओळखलं का? मग म्हटलं हां मी तुम्हाला गिफ्ट दिली होती. नंतर त्यांची माझी ओळख झाली. घरी आले स्वतःबद्दल भरपूर माहिती सांगितली. त्यांच्या वडिलांनी पुस्तकं लिहिलीत आणि लेखक आहेत ते. तर नाही वडील लेखक नाही मी संकलन केलं. अच्छा. हां वडिलांचा जीवन प्रवास. हां हां. तर त्यांना मी काल सहज इन्व्हिटेशन दिलं व्हॉट्सअपवरती आणि फोन न करता ती व्यक्ती आली. यासाठी मला खूप समाधान वाटलं की बऱ्याच लोकांना पण फोनवर इन्व्हिटेशन देऊन पण बऱ्याच वेळा नाही येणं होत. पण काका आज व्हॉट्सअपला साधारण मेसेज केला आणि इथपर्यंत आले. तेही चालत एकटे आले. कोणतंही गाडी वाहन नसताना. हो ना? हो. तर कसं वाटलं इथे वृद्धाश्रमात आल्यावर? खूपच छान वाटलं. आणि माझं मंतव्य मी मांडतो. ह्या जन्मी मी आहे. माझी आई होती वडील होते ते आता वारले. पण मागच्या आपण म्हणतो ना गीतेत म्हटलं आहे की आत्मा अमर आहे. शरीर आपण इकडे सोडून निघून जातो आत्मा. तर माझा म्हणण्याचा उद्देश मागच्या जन्मी ह्या ताई खोकले ताई तुम्ही माझी मुलगी नव्हता हे कशावरून सांगू शकतो? कारण पुढच्या जन्मी पण मी कोण होणार आहे? तू माझ्या कोण असणार आहेस किंवा मी तुझं कोण असणार आहे हे कुणाला माहीत. कारण मागची गोष्ट वेगळी मागे गोष्ट वेगळी होती. त्या या जन्मी म्हणण्याची उद्देश की तू मुलगी या जन्मी नाही पुढच्या जन्मी असू शकते किंवा मागच्या जन्मी होतीच. म्हणून हे ऋणानुबंध जे आहे हे आपण बरोबर स्वामी एकत्र आणून एकत्रित करतात. हे असं जन्माजन्मांचं जे नातं असतं आपलं ना हे जन्मांचं नातं एकत्रच आणून स्वामींची इच्छा
त्याप्रमाणे ते एकत्र आणून सोडतात. आणि तुम्हाला जगात एवढी माणसं आहेत पण प्रत्येकाशी ओळख होत नाही. तर स्वामींची इच्छा आहे विरुद्ध तेव्हा ते जे स्वामी भक्त असतात ना ते बरोबर त्या नात्यातल्या त्याच माणसाशीच गाठ घालून देतात. हे मात्र 100%. आणि मागची आणि तू माझी कोण होतीस तुला माहिती आहे. मी तुझ्या वडील असू शकतो ना, काय सांगता येते, किंवा मी तुझा भाऊ असू शकतो. तुला कुठे माहिती आहे, मला पण कुठे माहिती आहे. आणि पुढच्या जन्मी तू माझी कोण असणार तेही तुला माहिती आहे, मलाही माहिती. तर प्रत्येकाचं जे या धर्तीवर आज म्हणजे एका मैत्रिणीला विचारलं पादुका आणू का, माझ्याकडे 4 दिवस पादुका जातात. दादांना म्हटलं दादा मी सेवा करतेच आहे पण दुसऱ्यांना पण त्याचा अनुभव दे की म्हणे तुझ्या मैत्रिणी. एका मैत्रिणी ती म्हणाली नको नाही. आणि मग हिला फोन केला मीनाला. मीना म्हटलं तुझ्याकडे पाहतो हो म्हणाली ती. आणि तेव्हाची ती अगदी स्वामींच्या पादुकामध्ये हे झाली अगदी. हो येते ती बरोबर. आणि मी मूळ कर्मावर विश्वास ठेवतो. ह्या आहेत माझ्या आजी सासू. बऱ्याच वेळा कमेंट्स मला आल्या होत्या तुमची फॅमिली दाखवा, आणि आज स्वामींच्या पादुका आल्यात वृद्धाश्रमामध्ये. तर त्यानिमित्ताने आज मी सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलं होतं. आणि आजीला एवढं चालता येत नाही वयोमानाप्रमाणे, तरी पण आज त्या आल्या होत्या. आणि कारण मी पूजेला बसली होती त्याच्यामुळे मला काही त्यांना नेता नाही आल्या. आणि एवढ्या सकाळी लवकर आणणं उगीच त्या वैतागल्या असत्या. मग थोडं जरा उशिरा आल्या कारण खूप वेळ बसवत नाही, शुगर आहे, बरेचसे एज वाईज प्रॉब्लेम आहे. आणि आता मी त्यांना चालली सोडायला घरी. आणि त्याचप्रमाणे शेंडे काका आहेत गाडीमध्ये, कुंदाताई आहेत. तर आता काही लोक कॅब करून दिली तर रिक्षाने पुढे गेले. वनिताताई गोखले होत्या, मीनाताई होत्या, ज्यांनी आपल्या इथे पादुका आणल्या. तर त्या रिक्षाने गेल्या पुढे. मग म्हटलं त्यांना सोडून यावं. तर आजींसोबत बरेच दिवस भेट नव्हती झाली. तर आज त्यानिमित्ताने म्हटलं चला आज बोलणं पण होईल आणि सोडणं पण होईल घरापर्यंत. तर मी चालली त्यांना सोडायला. कसं वाटलं आजी आजचा प्रोग्राम तुम्हाला, स्वामींचा सोहळा? वाटलं मला ना पंढरपूर भेटल्यागत झालं. देव मला बघूनच मन माझा हरपलं. आणि आज आजींचा आशीर्वाद तुला तर 100% मिळाला. बाई जशी करून आणली तसा आशीर्वाद नाही. ती माझी मुलगीच आहे. मला ती लय आवडती. मी तिच्यासाठी ना काही बी करीन. आणि एक नाथ आहे तिचं जे माझं वचन केलंय ते तिला पूर्ण करीन. माझ्या नातेच माझा जीव आहे तो. आशीर्वाद मोठा. नाही, माझी आजी सासू मला हक्काची आहे असं मी म्हणन. कारण आजी सासू नाही ती आजी माझी. कारण कधी काही अडचणी असल्या काही झाल्या तरी त्या सोडवतात मला नेहमी. काही प्रॉब्लेम असेल मला सर नाही, माझी मुलगी म्हणून मी तिला करून आणली तशी माझं काळीच आहे. आणि मला नाच झाली अतिशय जीव माझा ती जेवय. 2 महिने त्याला अंगावलं दूध. मी जेव्हा कुंदाताई कामाला जायचे ना हॉस्पिटलला, म्हणजे ही गोष्ट 2010ची आहे. तेव्हा माझी डिलिव्हरी झाली होती आणि 2 महिन्याचीच मनू होती. पण मी 4 महिने ब्रेक घेतला डिलिव्हरी नंतर. आणि मग मी जायचे हॉस्पिटलला कारण मी तेव्हा कामाला होते. आता ठीक आहे मी संस्था चालवते, आश्रमात आहे, सगळं म्हणजे इथे मॅनेजमेंट बघावी लागते, ॲडमिशन्स करावं लागतं. बरेचसे फोन आले, बेवारच बेघर इथे पडलेत, तिथे आहेत, ससूनला आहेत, तर जावं लागतं. तर मग त्यामुळे आत्ता बरेच वर्ष झाले जॉब सोडून मला मिनिमम एक 8 वर्ष तरी झाले मी सध्या घरीच आहे. आणि घरीच म्हणजे घरी मी कधीच थांबत नाही. प्रत्येक आश्रमात मला जाणं, बघणं, तिथे चौकशी करणं, कोणाला काय हवं आहे नको आहे त्यांच्या अडचणी सोडवणं. पण जेव्हा मी अडचणीत होते की बाळ सांभाळायला कोणीच नव्हतं, कारण तेव्हा माझी आईसुद्धा कामाला जायची, सासूबाईसुद्धा कंपनीत कामाला जायच्या आणि तिला पाहायला कोणीच नव्हतं. तेव्हा ती लहान होती, हार्डली 3-4 महिन्याची होती. कारण तेव्हा मला हॉस्पिटल परत जॉईनिंग करायचं होतं, मी स्टाफ नर्स म्हणून होते. तर आजीनी तिला खूप सांभाळलं लहानपणापासून. तिला दूध करणं, तिला दूध तयार करून पाजणं, त्याच्यानंतर काही फळांचं सूप करणं, ज्यूस करणं वगैरे असं सगळं तिला खायला प्यायला. मनूला अंगावलं दूधच भेटलं नाही, नुसते वरल्या खाण्यावर वाढले. छान काळजी त्याच्यामुळं रक्त नाही त्याच्या.
कसली बारीक आहे बघा लुकडी नुसती. लय लोक अहो ती भाजी पोळीच खात नाही. काय सांगू तुम्हाला, भाजी चपाती दोन्ही पोरांना नाही आवडत. काय म्हणजे यांना द्यायचं तरी काय असा प्रश्न आहे पोरांना खायला. आली ना माझ्याकडं तर ती चुलती ना आजी माझ्या लेकाची बायको अतिशय ती